नमस्कार मित्रांनो, लिमिटेड अडेन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांची बऱ्याच बांधकाम कामगारांची अशी तक्रार आहे की यामध्ये काही चूक झालेली आहे. अर्ज मंजूर झाला आहे परंतु यामध्ये काही चूक झालेली आहे. ही चूक कशी दुरुस्त करायची, एखाद्या सदस्याचे नाव जोडायचं असेल ते सदस्याचं नाव कसं जोडायचं, असे विविध प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेत. बऱ्याच जणांकडून कमेंटच्या माध्यमातून किंवा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील मेसेज आले होते की सदस्य ॲड कसा करायचा किंवा मोबाईल क्रमांक कसा बदलायचा, दिलेले बँक खाते चुकीचे आहेत ते दुरुस्त कसं करायचं, सदस्यांचं नाव चुकलेलं आहे ते नाव कसं दुरुस्त करायचं, सदस्याचं वय चुकलंय, सदस्याचा आधार नंबर चुकलाय, अशा अनेक चुकी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत की अशा अनेक चुकी झालेल्या आहेत. या चुकी दुरुस्त कशा करायच्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वाचं अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला विलंब न करता जे काय बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना ते आपल्या अर्जामध्ये चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करण्यासाठी कोणता पर्याय आहे किंवा कोणत्या पद्धतीने चूक दुरुस्त करता येते. आता शासनाने नवीन नियमानुसार तुम्ही नवीन नोंदणी केली तर तुम्हाला तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुमच्याची तपासणी करावी लागते किंवा रिन्युअल असेल ते देखील तुम्हाला तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन करावं लागतं. परंतु हे काय चूक दुरुस्त करायचे आहेत, चूक दुरुस्त करण्याची जी काय प्रक्रिया आहे तुमची तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये चालत नाही हे लक्षात घ्या. कारण त्यासाठी तुम्हाला तालुका सेतू केंद्रामध्ये किंवा तुम्ही स्वतः ऑनलाईन पद्धतीने जी काय चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करू शकत नाही. ही चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला त्या जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे. आता या अर्जाचा फॉर्मॅट कसा असणार, अर्ज कोणता सादर करायचा, अर्जासोबत लागणारी कागदपत्रे कोणती असणार याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता ज्यावेळी तुम्ही नोंदणी केली किंवा नोंदणी करताना जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्या लिंकच्या माध्यमातून तो जो काय अर्ज आहे बांधकाम कामगार दुरुस्ती अर्ज तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तो अर्ज तुम्ही डाउनलोड करा. त्या अर्जामध्ये विचारलेली माहिती तुम्हाला जी चूक दुरुस्त करायची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा स्क्रीनवर सुद्धा तो अर्ज दिसत असेल. यामध्ये दिलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला काय बदलायचं आहे, सदस्याचे नाव किंवा आधार नंबर किंवा वय, जी काय चुकीची माहिती आहे किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे बदलायचा आहे किंवा तुमचं जे काय आणखी कोणाचं बँक खात्याचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं इतरही काही कारण असू शकतं. कोणतंही कारण जरी असेल तर तुम्हाला हा अर्ज जिल्हा बांधकाम कार्यालयामध्ये सादर करायचा आहे. आता या कार्यालयामध्ये अर्ज भरायचा, अर्जासोबत आवश्यक लागणारी काय माहिती आहे ज्यामध्ये तुमचं बांधकाम कामगार नोंदणीकृत जर तुमच्याकडे कार्ड असेल त्या कार्डची झेरॉक्स जोडा, कार्ड नसेल तर तुम्ही जी काय पॉलिसी तुमचा जो फॉर्म आहे ती तुमची प्रिंट आहे नोंदणीकृत झालेली, तुम्हाला पावती मिळालेली आहे, ₹1 भरल्यानंतर जी पावती मिळते ती पावती, त्या पावतीची झेरॉक्स, तुम्हाला जो बदल करायचा आहे जर तुम्हाला सदस्याचे नाव जोडायचे असेल तर सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला त्या सदस्याचा आधार कार्ड देखील त्यासोबत जोडणं आवश्यक आहे. जर सदस्याचा आधार नंबर चुकला असेल तरी देखील ते आधार कार्ड त्या ठिकाणी झेरॉक्स जोडणं आवश्यक आहे. या ज्या काही गोष्टी तुम्हाला जो बदल करायचा आहे, जर तुम्हाला बँक पासबुक बदलायचं असेल तर बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी जोडणं आवश्यक राहणार आहे. या पद्धतीनं ज्यामध्ये तुम्हाला जो बदल करायचा आहे त्या बदलाचा तुम्हाला प्रूफ त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे हे लक्षात असू द्या. आता हे अर्ज जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयाशिवाय दुसरीकडे कोठेही तुमचा दुरुस्त केला जात नाही हे एक महत्त्वाचं आहे. तुम्ही तालुका सेतू सुविधा केंद्रामध्ये जरी गेला तरी तुमची त्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया त्यांच्या सुद्धा अंडरमध्ये येत नाही. ही काय दुरुस्ती प्रक्रिया आहे ही फक्त जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयामध्येच केली जाते. तुम्ही स्वतः देखील ऑनलाईन पोर्टलवर ही दुरुस्ती करू शकत नाही. त्यामुळे जो काय अर्ज आहे अर्जाची जी PDF आहे ती PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PDF डाउनलोड करा. त्या PDF आपली आवश्यक असणारी माहिती भरा, जे तुम्हाला दुरुस्त करायचं आहे ती भरा आणि जो काय अर्ज आणि त्या अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे हे सर्व घेऊन आपल्या जिल्हा बांधकाम कामगार कार्यालयामध्ये तो अर्ज सादर करा. त्या ठिकाणाहून आपली जी काय चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त केली जाईल. तर चला, माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं बांधकाम कामगार कार्यालयामध्ये नोंदणी करताना किंवा इतर ठिकाणी नोंदणी करताना चूक झालेली आहे. ती चूक दुरुस्त कशी करायची हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झालेला आहे. अशा बांधकाम कामगारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.